नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डेरिव्हेटिव्ह लेसन मधला आपल्याकडे आज एक टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन युजिंग सबस्टिट्यूशन। बघा आपल्याला हे जे काही सम दिलेला आहे याच्यामध्ये काही व्हॅल्यूज असतात ते आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचे असतात। तर बघा एक्झाम्पल y sin इनव्हर्स 2x 1 x स्क्वेअर। बघा याच्यामध्ये कसं पुट अप करू आपण, पुट x tan थीटा, बघा थीटा इज इक्वल टू, बघा x इज इक्वल टू tan थीटा आहे, मग इज इक्वल टू tan आहे तो लेफ्ट साइडला जाताना tan इनव्हर्स होईल, म्हणजे थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स x। आलं लक्षात? बघा आपल्या मनात एक प्रश्न पडतो, आता इथं tan थीटाच का आपल्याला पुट अप करायचा आहे। नीट ऑब्झर्व तुम्ही केलं ना, अपॉन ला बघा 1 x स्क्वेअर आहे, 1 x स्क्वेअर म्हणजे 1 x स्क्वेअर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो, tan इनव्हर्सचा, आणि तो tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे इथे आपण tan ला आपण इथे चूज केलं। त्यानंतर बघा पुट व्हॅल्यू फक्त पुट करा, y sin इनव्हर्स 2x ची व्हॅल्यू tan थीटा अपॉन 1 tan स्क्वेअर थीटा। बघा जिथे मला इथे x दिसत होता त्या ठिकाणी मी tan पुट अप केला। पुढे बघा y sin इनव्हर्स आहे, बघा y sin इनव्हर्स 2 tan थीटा अपॉन 1 tan स्क्वेअर थीटा, म्हणजे याचा जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो आहे sin 2 थीटा। बघा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक लेसन मध्ये हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित मिळतील। त्यानंतर बघा y sin इनव्हर्स इनटू sin हा कट होतो, त्यानंतर आपल्याकडे इथे येतो 2 थीटा, म्हणजे y 2 थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे बघा, थीटाची व्हॅल्यू आहे tan इनव्हर्स x। आलं लक्षात? बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट, बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, लक्षात 2 as it is tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 x स्क्वेअर। therefore dy by dx is equal to 2 1 2 अपॉन 1 x स्क्वेअर। बघा असं हे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे, आपण सबस्टिट्यूशन मेथडने हे सॉल्व्ह केलेलं। स्टार्ट। बघा नेक्स्ट एक्झाम्पल y cos इनव्हर्स 2x अपॉन 1 x स्क्वेअर। इथे बघा अपॉन ला तुम्हाला 1 x स्क्वेअर दिसतोय, म्हणजे 1 x स्क्वेअर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, tan इनव्हर्सचा, म्हणून इथे पुट करताना आपण लक्षात घ्या पुट x tan थीटा, म्हणजे थीटा tan इनव्हर्स x। आलं लक्षात? बघा चला व्हॅल्यू पुट अप करा, y cos इनव्हर्स, बघा 2 x ची व्हॅल्यू tan थीटा अपॉन 1 पुन्हा x आहे, म्हणजे tan स्क्वेअर थीटा। बघा पुढे y cos इनव्हर्स, बघा 2 tan थीटा अपॉन 1 tan स्क्वेअर थीटा। मगाच्या एक्झाम्पल मध्ये हाच फॉर्म्युला होता, लक्षात घ्या, म्हणजे तो फॉर्म्युला झाला आपल्याकडे sin 2 थीटा। बघा पण इथे cos इनव्हर्स इथे sin आहे, म्हणजे हा इथे काही कट होत नाहीये, त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मेशन करू, sin असेल त्याला cos मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे लक्षात घ्या sin थीटा म्हणजे cos 90 मायनस थीटा, म्हणजे cos बघा हा 90 म्हणजे π/2 2 थीटा। हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय केला। बघा cos इनव्हर्स आणि cos आहे इथे कट होणार आहे, म्हणजे y π/2 2 थीटा। आलं लक्षात? पुढे बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x वी गेट, बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस बघा 2। आता इथे थीटा आहे तर लक्षात घ्या, इथे आपल्या थीटाची व्हॅल्यू आपण दाखवून घेऊ, म्हणजे y π/2 2 इनटू थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे tan इनव्हर्स x आहे। बघा या स्टेप कडे बघा, π/2 हा 2 थीटाची व्हॅल्यू tan इनव्हर्स x आहे। मग बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 2 आणि tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 x स्क्वेअर dy by dx, बघा therefore
dy by dx is equal to -2 upon 1 plus x square. बघा अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल सुद्धा आपण सबस्टिट्यूशन मेथडने हे सॉल्व्ह केलेलं आहे. नेक्स्ट सम बघा, हे जे एक्झाम्पल आहे ते खूप इम्पॉर्टंट असं एक एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या y is equal to tan inverse. इथे बघा sin x इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं, त्याचा एक फॉर्म्युला आहे sin x चा 2 sin x/2 into cos x/2 अपॉन खाली बघा 1 plus cos x आहे, 1 plus cos चा सबस्टिट्यूशन आहे 2 cos square x/2. आलं लक्षात? बघा ही स्टेप व्यवस्थित ऑब्झर्व करा. पुन्हा एकदा सांगतो, sin x आहे, sin x चा फॉर्म्युला आपल्याकडे 2 sin x/2 into cos x/2 हे आपण इथे पुट अप केलं आणि 1 plus cos x च्या ठिकाणी आपण 2 cos square x/2 हे आपण पुट अप केलं. त्यानंतर बघा 2 विल गेट कॅन्सल. यातून बघा एक एक cos आपण कॅन्सल करूया, म्हणजे y is equal to tan inverse sin x/2 आणि खाली इथे आपल्याकडे आहे cos x/2. पुन्हा इथे बघा हा cos square x/2 होता, त्याच्यातनं एक cos x/2 कॅन्सल झाला म्हणून खाली इथे होतो एकच cos x/2. इथे बघा tan inverse sin x/2 upon cos x/2 म्हणजे tan x/2. मग tan inverse tan will get cancel, म्हणजे y is equal to tan inverse tan कॅन्सल होतो म्हणजे इथे कोण उरला x/2. पुढे बघा y is equal to 1/2. इथे आपण x साइडला काढून घेतला. पुढे बघा डिफरन्शिएटिंग with respective to x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx 1/2 as it is, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 1/2. बघा थोडं इम्पॉर्टंट सम आहे, व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा, एक्झामला खूप वेळा हे सम येऊन गेलेला आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, y is equal to tan inverse under root 1 plus cos x upon 1 minus cos x. बघा इम्पॉर्टंट असं एक सम आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, एक्झामला खूप वेळा ते सम आलेले आहे. तर लक्षात घ्या इथे y is equal to tan inverse, इथे बघा अंडर रूट 1 plus cos x, 1 plus cos x आहे, 1 plus cos x चा 1 plus cos x चा फॉर्म्युला लक्षात घ्या 2 cos square x/2. इथे लक्षात घ्या 1 minus cos x म्हणजे 2 sin square x/2. आलं लक्षात? इथे बघा 2 will get cancel. y is equal to tan inverse root cos square upon sin square x/2 म्हणजे कोण असणार आहे cot square x/2, कारण cos upon sin हा कोण असतो cot. लक्षात घ्या y is equal to tan inverse, इथे लक्षात घ्या स्क्वेअर आणि रूट आहे म्हणजे काय आलं इथे cot x/2. बघा पुढे y is equal to tan inverse, बघा tan inverse आणि cot हा कट होत नाहीये म्हणून आपल्याला आतमध्ये इथे tan 90 minus theta, कारण cot theta चा फॉर्म्युला आपल्याकडे cot theta म्हणजे tan 90 minus theta. तर लक्षात घ्या म्हणजे tan हा 90 म्हणजे pi/2 minus x/2. बघा पुढे tan inverse tan will get cancel, y is equal to pi/2 minus x/2. आलं लक्षात? बघा पुढे डिफरन्शिएटिंग with respective to x we get बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to, इथे लक्षात घ्या pi/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा 1/2 आपण साइडला काढून घेऊ, लक्षात घ्या, आणि x चा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो आपल्याकडे आहे 1 म्हणजेच आपलं फायनल आन्सर जे आहे dy by dx is equal to -1/2. बघा अशा पद्धतीने एक इम्पॉर्टंट सम आहे, व्यवस्थित हे सम करून ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे पण एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढेही आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल घेतलेले आहेत ते सगळे इम्पॉर्टंट असे सम आहे, व्यवस्थित प्रिपरेशन करा. हे सर्व सम आपण तुमच्यासाठीच बनवलेले आहेत. तर लक्षात घ्या बघा इथे सबस्टिट्यूशन मध्ये तुम्हाला आता रूट मध्ये 1 minus x square दिसतोय, तर अशा वेळेस आपल्याला परत गोंधळ होतो की आता या वेळेस काय पुटअप करायचं. तर लक्षात घ्या 1 upon under root 1 minus x square दिसतोय, तर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon under root 1 minus x square, तर sin इनव्हर्स चा. तर अशा वेळेस आपण पुट करणार आहोत पुट x is equal to sin theta and theta is equal to sin inverse x.
फक्त इथे ट्रिक असते, ती ट्रिक फक्त लक्षात घ्या. हवं तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दाखवतो, लक्षात घ्या. इथं बघा साइन इनव्हर्स x आहे. साइन इनव्हर्स x चा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याकडे आहे 1/√1 - x². बघा तुम्हाला इथं डिनॉमिनेटरला √1 - x² दिसतोय, म्हणून आपण पुट करताना साइन घेतला. आलं लक्षात. त्यानंतर बघा y tan इनव्हर्स x ची व्हॅल्यू जी आहे sin थिटा अपॉन √1 - x, x ची व्हॅल्यू sin स्क्वेअर थिटा. बघा y tan इनव्हर्स sin थिटा अपॉन, इथे लक्षात घ्या, √1 - sin स्क्वेअर थिटा. तुमच्याकडे आयडेंटिटीज आहे, ते लक्षात घ्या. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. पण आपल्याकडे बघा 1 - sin स्क्वेअर आहे. हा जो sin स्क्वेअर इकडे मायनस मध्ये झाला, म्हणजे लेफ्ट साइडला आपल्याकडे कोण उरतोय cos स्क्वेअर. म्हणजे 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे cos स्क्वेअर थिटा. बघा इथे y tan इनव्हर्स sin थिटा, इथे बघा रूट मध्ये स्क्वेअर आहे म्हणजे इथे असणार आपल्याकडे cos थिटा. बघा पुढे y tan इनव्हर्स sin अपॉन cos tan थिटा. बघा tan इनव्हर्स tan विल गेट कॅन्सल, y थिटा. चला थिटाची व्हॅल्यू आपण रिप्लेस करूया. थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे sin इनव्हर्स x. आलं लक्षात. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग with respective to x, we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to sin इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x². बघा अशा पद्धतीने हा जो सबस्टिट्यूशन जो टाइप आहे तो आपण इथे संपवलेला आहे. याच्यामध्ये सर्व एक्झामला येणारे एमएसबीटी साठी येणारे सगळे इम्पॉर्टंट सम आपण याच्यात कव्हर केलेले आहेत, म्हणून हा टाइप व्यवस्थितरित्या करा.